स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। कसे आहात तुम्ही? आय होप सब तुम्ही सगळेजण ठीकच असतात। आता मी चालले मार्केटला, म्हणजे घरात जे काही थोडंफार सामान असते ते सामान घ्यायला। तर म्हणजे मी हे बघा, मी आता घरी आले आणि म्हटलं की आता नाही का, आणि 2 दिवस म्हणजे उद्या यात्रा पण आहे, म्हटलं मग यात्रेचं जरा थोडंसं फार सामान आहे, ते सामान पण घेऊन येऊ आपण। चला तर मग ते मी काय जे घेते ते तुमच्याशी शेअर करते आणि तो असंच व्हिडिओ कंटिन्यू करा। बाय। आणि आता घरामध्ये कुणीच नाही, सगळे रानात गेलेत। तर मग मी तुम्हाला दाखवते, सगळे कोणच नाहीये घरात, कोणीच नाहीये, सगळं मोकळं पडलंय घर। बाहेरच दाखवते मी तुम्हाला। रात्री 9 वाजलं मला गाडी घेऊन यायला, पूरला घेऊन कसं यायचं सांग बरं रात्री परत। हा अरे आलं बाई उडकी म्हणून व्हिडिओ काढते, व्हिडिओ दिसणार होता। तिला काय खायला देऊ काय? नको राहते आता जे काही सामान लागत होतं ते म्हणलं बघू आता घरात किराण्याचं। किराणा तर मी तिकडूनच आणला होता थोडाफार, पण आता जे यात्रेला जे काही नाही का थोडंफार जे सामान लागतं म्हणलं ते पण घेऊ, म्हणजे गरम मसाला हे असं काय। तर म्हटलं आणि परत तांदूळ पण घ्यायचं होतं मला, तेलाचा पुडा पण घ्यायचा होता। मग म्हणलं चला तर घेऊ आपण, आता आलोयच तर सगळं घरामध्ये। मला झाडू पाहिजे होता, परत आपण काय पाहिजे काय नाही, असं बारीक सारीक गोष्टी भरपूर राहिल्या होत्या माझ्या, ते पण घेतलं। कारण आधी जे होतं ना ते माझं पूर्ण खराब झालं होतं, मग ते पण घेतलं सगळं। आणि आता म्हटलं तेलाचं कॅन घ्यायचं का पुडा घ्यायचा, कारण आम्ही काही जास्त माणसांना बोलवणार नव्हतो यात्रेला, आपली घरातलीच थोडीफार होती। त्यामुळे म्हटलं बघू आपण तेलाचा पुडाच घेऊ। मग काय तेलाचा पुडाच घेतला आणि म्हटलं चला आता बिल करून घरी गेलो आम्ही। घरी बघते तर सगळा राडा तसंच पडलेला, पण म्हणलं आधी भाजीपाला सगळं व्यवस्थित आवरून घेऊ आपण। भाजीपाला असं मी फ्लावर वगैरे मी असं काही जास्त काय आणलं नव्हतं, थोडंफारच मी नाही का व्हेजवाल्यांना जे काय लागतं आणि नॉनव्हेज म्हणजे दोन्ही पण करणार होतो त्यामुळं। आणि त्यासोबतच मी आलं लसूण पेस्ट पण करत होते, कारण उद्या टाइम भेटणार नाही मला, आणि आज पण म्हणलं आज लवकरच करून टाकते, सगळं आलं लसूण सोलून ठेवते, म्हणजे उद्या काय मिक्सरमध्ये पेस्ट करता येते। आणि तसं मी आयती पेस्ट काय आणत नाही, फक्त आपलं घरामध्येच जे आलं लसूण असतं ना तेच मी त्याचीच पेस्ट करते। आणि माझ्याकडे तर सामान ठेवायला म्हणजे नव्हतं काही, म्हणून मी तर बॉक्स रिकामा होता त्या बॉक्समध्येच ठेवला, म्हणजे ते वेस्ट पण जाणार नाही आणि मी घरात वापरायला पण होईल म्हटलं ते, म्हणून मी त्याच्यात बॉक्समध्ये ठेवलेला। पटकन आवरलं ते। बाहेर गेलं ना की जरासं दमल्यासारखंच होतं, नाहीतरी मी असं आणि उन्हाचं पण गेलो होतो ना आम्ही, त्यामुळं जरा प्रॉब्लेमच होतो उन्हाचं म्हटलं की। आणि त्यात माऊस जर सोबत असले तर मग काय विचारायलाच नको। आणि आता म्हटलं की जरा भाजीपाला लावलाय तर किराणा पण तेवढा लावून घेऊ, मावाला पण खायला आणलेलं थोडंफार, आणि जे काही उद्याचं सामान लागतंय किराण्यामध्ये ते चल म्हणलं आता सामान लावलंय। आता किराणा तर लावलंय, पण आता हे पसारा आवरणार कोण, किचनवरचा राडा हे सगळं आवरणार कोण? आता म्हणून माझ्याशिवाय पर्याय नाही। आता म्हटलं चला पटपट हात चालू आपण, बसून तर काय फायदा नाही। मग काय घेतलं आवरायला किराणा, मग पुसून घ्यायचं होतं, सगळं राहिलेलं होतं, घेतलं सगळं आवरून। आणि आम्ही जे परवा दिवशी गेलो होतो ना मामाच्या गावाला, म्हणजे त्यांची यात्रा होती ना, तर मग तिथं त्यांच्या मित्रांनी त्यांनी बोलवलेलं ना, तर मग त्यांनी आम्हाला हे दिलं साडी वगैरे, मी नाही का अशी ओटी वगैरे भरतात, मी तुम्हाला ते सुद्धा साडी दाखवते। म्हणजे एवढं भारीतलं नाही, म्हणजे आपण नाही का घरगुती वगैरे आपण म्हणजे असं बस्त्याला वगैरे देतात आपण साड्या, त्याच साड्या, ते सुद्धा साड्या मी तुमच्याशी शेअर करते। चला, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या YouTube चॅनलला। बाय।